दाराशी हाय शिमगा आमच्या दाराशी हाय शिमगा. होळीचं आगमन करत आहेत आपल्या आपटा कोळीवाड्यामध्ये. पण आता मध्येच नदी आली तर नदी कशी पार करणार ही होळी घेऊन ते इकडे आपला विनोद भोईर साहेब आहेत ते सांगतील. नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल उरण करंजेकर वरती. तर तुम्हाला माहिती आहे मंडळी, आपल्या इकडे होळीचा सण सुरू आहे आणि आपल्या गावामध्ये आणि अलग अलग गावामध्ये अलग अलग परंपरा असते. म्हणजे आपल्या गावामध्ये गेलो तर ज्या दिवशी होळी असते त्याच दिवशी आपण होळी आणायला जात असतो. तर सध्या मी आपट्या कोळीवाड्यामध्ये आहे आणि जेवढी मंडळी बघताय तुम्ही ती सर्व आपट्या कोळीवाड्यातली आहे. आणि आज होळीचं आगमन आहे आणि त्याच निमित्त सर्व आलेले आहेत. या बाजूला नथुराम काका आहेत, ते आपल्याला सांगतील यांच्या गावामध्ये आगमनाच्या दिवशी काय काय होते आणि कशी होळी साजरा करतात ते. आमची परंपरा पूर्वीपासून आहे, जुनी परंपरा आहे. आम्ही मोठे होळकर आहोत आणि आमची दुसरी पार्टी बारकी होळकर आहेत. आमची मोठी होळची पालखी एक वर्षी आम्ही एक वर्षी ते अशी हे असतो आणि आम्ही रानात जातो आणि खांबा तोडून इकडे आणतो आणि मग इकडे त्याची सजावट करतो मग गावात नेतो. होळी घेऊन गावात जातो ना आणि मध्ये जेवण वगैरेची सोय असते का? हा, जेवणाची सोय असते. चालेल चालेल. म्हणजे सर्व एक ग्रुप आहे आपला, त्या सर्वांनी मस्त एक टी शर्ट केलेला आहे आणि होळी आणायला आलेत. तर मंडळी आता आपल्याला आपटा गावाचे सरपंच भेटलेत, मयूर दादा शेलार. आमच्याकडे परंपरा ही 100 वर्षाच्या पूर्वीपर्यंत परंपरा चालू आहे. आमच्या समाजामध्ये आम्ही 5 ते 6 दिवस अगोदर आम्ही जंगलामध्ये सकाळी 6 वाजल्यापासून आम्ही तिकडे जातोय. सकाळी ते गेल्यानंतर होळी चॉईस करून जंगलात येत असताना आम्ही सर्व आपले लहान मुलं, पुरुष मंडळी, ज्येष्ठ लोक आहेत, त्यासाठी जेवणाची सोय, पाणी, नाश्ता किंवा फ्रुट्स वगैरे हे आम्ही जंगलामध्ये घेत जाऊ असतो. ही परंपरा आताची नाही, ही 100 वर्षाच्या आधी 100 वर्षाच्या आधीची परंपरा आहे. ती जोपासण्याचं काम आम्ही एक तरुण मंडळी आम्ही करत आहोत. ही होळी एक उत्साहाने वाजत गाजत आम्ही खांद्यावर घेऊन आम्ही होळी आपल्या गावामध्ये घेऊन जातो. बरोबर. म्हणजे होळी म्हणजे आपल्या कोळी लोकांचा मोठा सण आणि सर्व एकत्र येतात आणि नाचत गावात आपल्या गावी आगमन करत असतात ना. चालेल सरपंच साहेब, खूप खूप धन्यवाद. तर मंडळी या बाजूला दर्शन भोईर साहेब आहेत. तर साहेब काय बोलणार आपल्या होळी सणाबद्दल? ही होळीचा हा जो प्रोग्राम आहे हा खूप चांगल्या रीतीने पार पाडला जातो आणि हे इथेच न संपत. आम्ही होळी कांद्यावरती घेऊन ती जशी पालखी आपण मिरवतो त्या मान सन्मानाने आम्ही ती होळी गावात घेऊन जातो आणि गावात घेऊन गेल्यानंतर ते बारीक होलकर आमचे स्वागतासाठी तिथे आमचं थांबलेलं वेट करत असतात. मग तिथे आम्ही गेल्यानंतर मग ते आमचे स्वागत करतात, आमच्यामध्ये भंडारा लावतात. त्याच्यामध्ये नंतर आमच्या स्वागतासाठी आम्ही आईस्क्रीम वगैरे विविध असे कार्यक्रम आयोजित केलेले असतात आणि खूप चांगलं एन्जॉयमेंट येतं. खूप काही तुमच्या बोलण्यावरनं आपल्याला समजतं की खूप मजा असते आणि आपल्या होळीच्या आगमनासाठी आपलं स्वागत केलं जाते भंडारा वगैरे लावून ना. तर तीच परंपरा आज आपण आपट्या कोळीवाड्यातली बघणार आहोत. तर होळी घेऊन चाललेत खांद्यावरती, आता यांचा डान्स एन्जॉय करूया.
तर मंडळी तुम्ही बघताय आता होळी घेऊन चाललेले आहेत, होळीचं आगमन करत आहेत आपल्या आपटा कोळीवाड्यामध्ये. पण आता मध्येच नदी आली, तर नदी कशी पार करणार ही होळी घेऊन, ते इकडे आपला विनोद भोईर साहेब आहेत, ते सांगतील. पहिली गोष्ट मी धन्यवाद करतो तुम्ही इथं आमच्या आपटा कोळीवाड्यात आल्याबद्दल. आणि आता ही नदी ही आमची होळीची परंपरा चालूच आहे. आम्ही खांद्यावरती होळी घेऊन येतोय, खूप वजन होळी असते तर सुद्धा आम्ही खांद्यावरतीच घेऊन येतो किती काय झालं तरी. आणि सर्वात मोठा महत्त्वाचा पल्ला असतो हा नदीचा. भरतीची वेळ आहे आणि तरी सुद्धा खांद्यावरतीच होळी घेऊन आम्ही जाणार आहोत. आणि नॉनस्टॉप आम्ही आमच्या जागेवरती नॉनस्टॉप न उतरता खांद्यावरून आम्ही आमच्या जागेवर जाणार आहोत देवळाजवळ, जिथं आमची होळी उभी राहते. होळी घेऊन येत असतो तेव्हा फक्त 2 स्टॉप घेतो ना, एक जेवणासाठी आणि एक नदीच्या आधी. त्याच्या ऐवजी आपण खांद्यावरनं होळी उतरवत नाही ना. चालेल चालेल. तर आपटा कोळीवाड्याच्या आता नदीच्या किनाऱ्याला आलोय आणि सर्व मंडळी जमली तिकडे. आता बघूया कसे नदीतनं होळी घेऊन जातात ते. चालेल. ज्याने आपल्याला इकडे बोलवलंय त्याचा मित्र आहे. तर प्रफुल्ल, आपला आपटा कोळीवाडा या गावाबद्दल तू काय सांगणार? कुठं येतोय आणि काय काय व्यवसाय असतो आपल्या गावाचा? आपटा कोळीवाडा म्हणजे एक पात्रगंगा नदी आपली लोणावल्यापासून चालू होते आणि आपला खारपाडा इथे संपते. त्या पात्रगंगाच्या तीरावर बसलेला आपटा कोळीवाडा आहे. बरेचशी जुने मंदिर आहेत, विठ्ठल मंदिर, नंतर शंकराचं मंदिर आहे. खास म्हणजे कोकण रेल्वे हे आपल्या आपटा गावाच्या नदीच्या किनाऱ्यावरून जाते. तसेच पात्रगंगा जी नदी आहे त्याच्यावर व्यावहारिक जीवन म्हणजे आपलं मासेमारी करून इथे कोळीवाड्यातील लोक आपल्या रोजीरोटी भागवतात. तर शेती अर्धा तासाच्या अंतर MIDC आहे, त्याच्यामध्ये तू जॉब वगैरे करून राहू शकता. म्हणजे सर्व प्रकारचे लोक इकडे भेटतील, जॉब करणारी, मासेमारी करणारी आणि शेती पण करणारी. आणि म्हणजे या गावामध्ये आपटा जो गाव आहे त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे सर्व जातीचे लोक राहत आहेत, म्हणजे सर्व एकजूट मिळून राहतात. आणि मी बघितलं तुमच्या गावामध्ये कर्नाला किल्ला जवळच दिसतो एकदम, तर तिकडे ट्रेकिंगला वगैरे जाते की नाही? संडे वगैरे सुट्टी वगैरे असली तर सर्व मुले प्लॅन करतात, ट्रेकिंगला जातात. म्हणजे एक नंबर गाव आहे. चारो तरफ बघितलं तर मस्त डोंगरच डोंगर आहे आणि डोंगराच्या मध्ये नदी आणि त्याच्यामध्येच बसलेला आपला आपटा कोळीवाडा. गणपती मंदिर सुद्धा आहे. कोळीवाड्यातील नवसाला पावणारा गणपती आहे. इथं माई उत्सव एकदम अतिशय जानेवारीच्या मध्ये किंवा जानेवारी किंवा फेब्रुवारी अतिशय उत्साहाने जोरात साजरा होतो. चालेल. तर आज आलोय आपण आता यांच्या होळीच्या आगमनासाठी. तर बघू
तर मंडळी आता होळीचं आगमन वगैरे झालेलं आहे. सर्व जे कोळी बांधव आहेत आपले मस्त नाचत गावात होळी घेऊन आलेले आहेत आपल्या आपट्या कोळीवाड्यामध्ये. इथे हिराबाई आई आहेत. हिराबाई, कधी वर्ष झाली म्हणजे तुम्ही हा सण साजरा करता? 60-70 वर्ष झाले. आणि पूर्वी जेव्हा तुम्ही लहानपणी तेव्हा पण अशीच मजा होती होळीची? अशीच काय 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 करायचे? अशीच वजी तर ताशा आणायचा, त्या दिवशी नाचत आणायचा. म्हणजे आपले जे कोळी बांधव आहेत ते वर्षभर म्हणजे कामासाठी जात असतात, मासेमारीसाठी जात असतात आणि होळी निमित्त आपल्या गावी येत असतात ना. पूर्वी पण अशीच परंपरा होती ना? मचव बिचव घेऊन यात. अच्छा. इथं आमच्या कोलवाड्यात इथं धक्क्याची होरी यायची, मच्छी आणायची, तिला अंदाची तिथं होलीशी खायची, पोरावाला शिकार खायची. म्हणजे आता जशी आईस्क्रीम वाटप करतात तसे पहिले मच्छी बनवायची, मेजवानी आणि जेवण वगैरे करायचे ना. चालेल चालेल आई, धन्यवाद, माहिती देण्यासाठी धन्यवाद आहे. आणि मंडळी या बाजूला रमेश साहेब आहे ज्याने आपल्याला चहा पिण्यासाठी आपल्या घरी बोलवलं आहे. तर रमेश साहेब, आता होळी आली आपल्या मंदिराजवळ, गावामध्ये होळी आली, तर याच्या पुढे काय करणार मग आता तुम्ही? हे आता आमचं होळीचं फंक्शन असतो ते परंपरेचं आहे. आज 80-85 वर्षापूर्वीची परंपरा आहे. आज आम्ही होळी आणलेली आहे, ती उद्या आम्ही उभी करणार, 5 दिवस उभी करणार. आणि त्यांचं होळीच्या दिवशी जे होळीचं पूजन, ती पाटलाच्या थ्रोनी आमचे पूजन असतो. त्याच्यानंतर सर्व समाज, आमच्या कोळी समाज हा पूजन करतो आणि मग 12-12:30 वाजेपर्यंत आमचा होळीचा सण साजरा करतो. आमची जी होळी आहे ना, ही नवसाची होळी आहे. करंजा कोळीवाड्यातून बोललेत ना, तर करंजा कोळीवाड्यात आमच्या नवसाला पावलेली होळी ही आमच्या गावातून भरपूर लोकांना पावलेली आहे. म्हणजे आपटा कोळीवाडा, आता आपटा कोळीवाड्यामध्ये आमच्या गावामध्ये कसे पाडे आहेत, तर तुमच्या गावामध्ये पण पाडे आहेत? नाही, आमचा एकच कोळीवाड्याची फक्त ही असते होळी. जी मजा आहे, होळीची मजा आहे, ते सर्व कोळी बांधव एकत्र येतात आणि सण साजरा करतात, ती तुमच्या गावासारखी कुठेच नाही. खूप मजा आली मला इकडे येऊन. धन्यवाद अर्षद, इकडे आपल्याला बोलवण्यासाठी आणि काहीतरी नवीन तुझ्यामुळे आपटा कोळीवाड्यामध्ये कसा होळीचा सण साजरा करतात ते दाखवण्यासाठी. आणि तुम्ही तुमचा सर्वांचा पण धन्यवाद. आणि हे आपले आर्टिस्ट आहेत, काय नाव साहेब तुमचं? दिनेश सावंत साहेब आहेत इकडे आणि चांगला एकदम अप्रतिम डेकोरेशन करत असतात. आता देवळामध्ये मंदिरामध्ये डेकोरेशन आहे तो पण तुम्हीच केलेला आहे ना? मग काय कसं शिकलास म्हणजे तू? हे काय लहानपणापासून आवड होती डेकोरेशनची, आयडिया होत्या, त्याच्यानुसार देवाच्या कृपेने यावं लागलं मला. जे काय करतोस ते खूप एकदम भारी करतोयस, तर तुझा कार्य जो आहे खूप श्रेष्ठ आहे, असंच ठेव. खूप खूप शुभेच्छा तुला. आणि तुझा पण चॅनल आहे ना? हा, माझं पण चॅनल आहे दिनू फोटोग्राफी या नावाने, तर प्लीज सबस्क्राईब करा. त्याच्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, हात जोडून सांगतो. थँक्यू 100K लवकरात लवकर होणार आहे, नक्की करा. हा नक्कीच दादा, आमच्या इथं होळीच्या समारंभाला आला, तुझंही आभार. थँक्यू. तुम्हा सर्वांना थँक्यू. सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद. आणि ते कोळी मामा बघा. चालेल. तर मंडळी, आज आलो होतो आपण आपट्या कोळीवाड्यामध्ये आणि आज होळीचं आगमन होतं, त्याच निमित्त आलो होतो. तर कसा वाटला आपल्या कोळीवाड्याचा, आपल्या आपट्या कोळीवाड्याचं आगमन ते नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल तर आपल्या आपट्या कोळीवाड्यातले कोळी बांधवांसाठी नक्की लाईक करा. प्लीज दादाला सबस्क्राईब करा. थँक्यू. शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी.